ममज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदां सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमः। ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। तर आज आपण रामायणामध्ये चर्चा करत आहोत। अद्भुत अयोध्या नगरी, सुखी राज्याचा दुखी राजा। कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। वाल्मिक ऋषींकडून आज्ञा प्राप्त करून लव आणि कुश इतक्या मधुर वाणीमध्ये अयोध्या परिसरामध्ये करतायत आणि सर्व अयोध्यावासी इतके मंत्रमुग्ध होत आहेत त्यांच्या गायनाद्वारे। जिथे ते जात आहेत तेथे इतकी प्रशंसा, त्यांचं कौतुक केलं जात आहे लवकुश। आणि बघता बघता ही बातमी जेव्हा श्रीरामचंद्रांकडे पोहोचले, त्यांनी भरतला सांगितलं की तू त्यांना हे जे तपस्वी आहेत, वाल्मिक ऋषी शिष्य आहेत, त्यांना राजमहलमध्ये आमंत्रित कर। राजमहलमध्ये आल्यानंतर सर्व प्रजाजन मंत्रीगण श्री रामचंद्रांसहित कथेचं श्रवण करू लागले। लवकुश कथा सुरू करतात आणि सुरुवात अयोध्याच्या वर्णनाने करतात की अयोध्या नगरी शरयू नदीच्या तीरावर वसलेली आहे। कौशल राजाच्या केंद्रस्थानी ही अयोध्याची राजधानी, अयोध्या राजधानी आहे। ही नगरी 12 योजन लांब आणि 3 योजन रुंद आहे। 1 योजन म्हणजे 10 मैल। महाराज दशरथ हे कौशल देशाचे राजा आहेत। ती अयोध्या नगरी सर्वप्रथम निर्माण करण्यात आली ते वैवस्वत मनूद्वारे। हे वैवस्वत मनू स्वयंभू मनूचे वंशज, जे मानव जातीचे अधिकारी आहेत। आणि त्यावेळी अयोध्या ही सर्व मानव जातीचीच राजधानी होती। पुढे हे भूमंडलावरील सर्वात सुंदर स्थान आणि वैवस्वत मनूचे पुत्र पुढे इक्ष्वाकू महाराज, त्यांचे वंशज सगर महाराज, पुढे त्यांचे वंशज भगीरथ महाराज। असे हे भगीरथ महाराज ज्यांनी स्वर्गातून गंगा भूतलावर दशरथ महाराज, आणि दशरथ महाराजांनी ही नगरी अशी मढवली, इतकं सजवली, जणू काही देवतांची या भूमीवरील स्वर्ग अमरावतीच। आणि जे अयोध्या ही नगरी, अयोध्या म्हणजे अचिंक्य, अयोध्या, ज्यांना या नगराला अयोध्यामध्ये कोणी
जिंकू शकत नाही ती म्हणजे अयोध्या. या अयोध्यामध्ये अंतर्गत शत्रू आणि बाह्य दोन्ही स्तरावर अयोध्या खूप सुरक्षित आहे. अंतर आणि बाह्य दोन्ही स्तरावर खूप सुरक्षित आहे. का? कारण जे अयोध्यावासी होते ते खूप निर्मळ चरित्राचे आणि उदात्त मुलांची जोपासना करणारे होते. त्यामुळे हे अयोध्यावासी जी प्रजा होते इतक्या चांगल्या स्वभावाचे असल्याने त्यांना अंतर्गत शत्रू याच्या सुरक्षेबद्दल चिंता नसायची आणि बाह्य शत्रूसाठी अयोध्या इतकी सुसज्ज होती की अयोध्याच्या बाजूला तटबंदी होती, उंच उंच अशी तटबंदी, आणि त्या तटबंदीच्या बाहेर खंदक होते. इतके भव्य ते खंदक होते की त्या खंदकला बघून कधी ढग जेव्हा अयोध्येवरून उडत असायचे, ढगांना वाटायचं ते खंदकला बघून समुद्रच आहे, आणि त्या तसं ढग येतात आणि पाणी शोषून घेतात आणि पूर्ण जगभर ते वाढतात. तसे हे ढगांना वाटायचं की समुद्रच आहे, एवढे मोठे ते खंदक होते. त्या खंदकातून ते पाणी ढग घ्यायचे आणि जेव्हा परत पाणी घेऊन निघणार तेवढ्यात त्या तटबंदीला अडकायचे आणि परत पाऊस तो खंदकमध्येच पडायचा. अशा प्रकारची ही भव्य असे तिथे तटबंदी आणि खंदक होते. अत्यंत सुरक्षित असलेली अयोध्या नगरी अत्यंत सुंदर आणि रेखीव सुद्धा होती. दशरथ राजाच्या अधिपत्याखाली ही नगरी स्वर्गाचा राजा इंद्राच्या अमरावतीच्या तुलनेत सुंदर होते आणि ते सुंदर राजरस्ते आणि कमानींनी शहर सजलेले असायचे. बहुतांश घरांच्या समोर प्रशस्त अंगण, पडव्या असायच्या आणि ही अयोध्याचे जे रस्ते आहेत दोन्ही बाजूला सुंदर बगीचे, वाटिका, तिथे त्या सुगंधित द्रव्याने वातावरण अगदी दरवळलेलं असायचं. आणि अयोध्याचे जे राजवाडे होते, महल होते, चंद्रापेक्षाही शुभ्र होते. त्याच्या जमिनी चंद्रकांता दगडाने पसरलेले असायचे. त्याचे खांब चंदनाचे होते. त्या महलांचे छत हे लाल सुवर्णाचे आणि भिंती पाचूच्या होत्या. असे 20 दशलक्ष महल अयोध्येमध्ये होते. अयोध्येतील गगनचुंबी इमारती मौल्यवान रत्नाने त्याच्या भिंती सजलेल्या असायच्या. आणि अयोध्येमध्ये संगीत म्हणजे त्या अयोध्येचं एक अंग होतं. प्रत्येक ठिकाणी गल्लोगल्लीमध्ये भर रस्त्यावर नेहमी संगीत चालावं, मधुर ध्वनी यावा, त्यासाठी विशेष संगीतकार जे आहेत विविध भागांमध्ये नेमलेले होते की जे सदैव विविध भजनांद्वारे, संगीताद्वारे लोकांचं मनोरंजन करत असायचे. त्यामुळे कुणाच्या कपडावर चिंतेची रेख दिसायची नाही. तसं भागवत ब्रह्मसंहितेमध्ये भगवत धामाचं वर्णन करताना ब्रह्माजी सांगतात, कथा गानम नाट्यम गमनमपि वंशी प्रिय सखी चिदानंदम ज्योती परमपि तदा स्वाद्यमपि च. कथा गानम नाट्यम गमनमपि, तिथे जाता येता भगवत धामामध्ये कसं वातावरण आहे? बोलणं हे गाणं आहे, चालणं हे नृत्य आहे. कथा गानम नाट्यम गमनमपि, सुंदर हे भगवत धामाचं वातावरण जे आहे ते अयोध्येमध्ये बघायला मिळतंय. आणि अयोध्येमध्ये एकदा दुष्काळ पडला, 11 वर्ष दुष्काळ पडला, पण लोकांना दुष्काळ पडला हे कळालंच नाही. कारण अयोध्येमध्ये इतकी पाण्याची मुबलक व्यवस्था होती, जलसिंचनाची जी व्यवस्था होती, एक देवमात्रक आणि एक जलसिंचनाची व्यवस्था होती नदी मात्रक. देवमात्रक म्हणजे पावसाळ्यात जो पाऊस पडतो, दैवी शक्तीने जो मिळतो
त्याच्यावरची शेती, त्याच्यावरचे जे संचालन, आणि दुसरी जी होती नदी मात्र, की ज्यामध्ये अनेक प्रकारचे बंधारे बांधून पाणी साठवलेलं असायचं. पावसाच्या पाण्यामध्ये अनेक तलाव बांधून पाणी साठलेलं असायचं. आणि ह्या जलसिंचनाच्या व्यवस्थेमुळे 11 वर्ष जरी पाऊस पडला नाही तरी कुणाला कळत नव्हतं. इतकी व्यवस्था पाण्याची करून ठेवली होती दशरथ महाराजांनी. इतकी काळजी त्यांना होती. आणि एकदा 11 वर्ष पाऊस पडला आणि जेव्हा 12 वर्ष आलं पाऊस नाहीये, तेव्हा लोकांना चिंता वाटू लागली. जसे दशरथ महाराजांनी बघितलं की यावर काहीतरी उपाय करायला पाहिजे, म्हणून त्यांनी स्वतःच आपला रथ घेऊन निघाले. विचारणा केली की कशामुळे झालंय हे. ज्योतिषांनी सांगितलं की हे शनीची वक्र दृष्टीमुळे हे अयोध्येवर संकट आलेलं आहे. तर दशरथ महाराज आपला रथ घेऊन निघाले. दशरथ म्हणजे ज्यांचा रथ 10 देशांना कुठेही जाऊ शकेल, त्यांचं नाव होतं दशरथ. तर हा रथ तर सरळ आकाश मार्गाने घेऊन निघाले. कुणासाठी? शनीवर हल्ला करण्यासाठी, की शनीच्या वक्र दृष्टीमुळे अयोध्येवर हे संकट आलेलं आहे म्हणून. पण जेव्हा रथ शनीजवळ पोहोचू लागला, त्याच्या उग्र दृष्टीने दशरथ महाराजांचा रथ वेगाने खाली कोसळू लागला. जितक्या वेगाने ते खाली कोसळू लागला की दशरथ महाराज, त्यांचा रथ, त्यांच्या रथाचे घोडे सगळे अस्ताव्यस्त खाली कोसळत आहेत. आणि तेवढ्यात एक भव्य बलाढ्य प्रचंड मोठा असं एक गिधाड जे आहे आकाशामध्ये उड्डाण घेत आहे. त्याचं नाव होतं जटायू. जटायूने बघितलं की हे राजाचा रथ खाली कोसळतोय. त्याने आपले पंख असे पसरले आणि या पंखांवर, एका पंखावर त्यांनी सहज दशरथ महाराजांचा रथ, दशरथ महाराज आणि त्यांचे घोडे सहज एका पंखावर त्यांनी आल्हाद धरले. आणि सहज त्यांना, जसं एखादं उंचावरून काही गोष्टी पडत असतील तेव्हा जाळी टाकली जाते, तशी जाळी पडावी, जाळीमध्ये त्यांना अडकावं, असे ते पंखावर घेतलं आणि सहज खाली उतरले. आणि जटायूने ठरवलं की हे दशरथ महाराजांचं जे कार्य आहे त्याच्यामध्ये आपण त्यांना मदत करूया. आणि परत मग जटायूच्या पंखावर दशरथ महाराज रथावर उभे राहिले आणि परत जटायूने उड्डाण घेतलं आणि शनीकडे पोहोचले. आणि तेव्हा शनीला दशरथ महाराजांचं हे शौर्य, त्यांचे प्रजाजनांच्या प्रती ती प्रेम, काळजी हे बघितलं. आणि शनीने सांगितलं, मी तुमच्यावर खूप प्रसन्न आहे. मी माझी वक्रदृष्टी काढतो. आणि जसे शनीची वक्रदृष्टी काढली गेली, अयोध्येमध्ये इतकी पर्जनवृष्टी होऊ लागली, सगळीकडे आनंद पसरू लागला. दशरथ महाराज जटायूवर खूप प्रसन्न झाले आणि जटायूला सांगितलं की मी खूप प्रसन्न आहे. एकतर तू माझा जीव वाचवलास आणि परत उड्डाण घेऊन जे प्रजेवर आलेलं संकट होतं ते दूर करण्यासाठीही मदत केली. 2 गोष्टी, माझ्या स्वतःसाठी, प्रजेसाठी खूप तू इथे मदत केलेली आहेस. मी तुला काय वर देऊ? तू हवा तो वर मागून घे माझ्याकडून. आणि जटायूने काय वर मागितला की मला तुमचा पुत्र हवा आहे. दशरथ महाराजांना त्यावेळेस पुत्र नव्हते. त्यांनी पुत्र आता नाही, जेव्हा होईल तेव्हा बघूया असं म्हणून इतक्या ते आनंद प्रसन्न मुद्रेमध्ये त्यांनी जटायूला वर देऊन टाकला. ठीक आहे, माझा पहिला पुत्र होईल, मी तुला देईन. तर कधी कधी म्हणून ची म्हण आहे की जेव्हा आपण खूप आनंदामध्ये असतो, वचन देऊ नये आणि क्रोधामध्ये निर्णय घेऊ नये. तसं इथे दशरथ महाराज इतक्या प्रसन्न आनंदामध्ये होते की त्याने वर दिला. आणि म्हणून म्हटलं जातं की स्वतःच्या क्षमतेनुसार माणसाने आश्वासन द्यावं. अति आत्मविश्वास चांगला नाही. जटायू काय मागेल याचा विचार न करता तर काहीही मागण्यासाठी सांगणं
त्यामुळे असं भगवंत ह्या गोष्टी बोलू शकतात आणि काही मागितलं तर भगवान देऊ शकतात. पण मनुष्य कधी कधी भगवंतासारखं बोलू शकतो, परंतु जेव्हा करण्याची वेळ येते, त्या गोष्टी पूर्ण करण्याची वेळ येते, त्यावेळेस सिद्ध करताना त्याला तीव्र वेदनेतून जावं लागतं. वैयक्तिक खूप नुकसान सहन करावं लागतं. परिणाम आश्वासन देतो, त्याच्या मनातल्या कृतार्थतेच्या भावनेच्या जागी दुःख, नैराश्य येतं. एखाद्याला आपण काही वचन देऊन बसलेलो आहे, त्याने आपल्यासाठी खूप विशेष कार्य केलं म्हणून आपण त्याला वचन दिलं, परंतु त्याला मदत करण्याच्या हिशोबाने, त्याला वचन दिल्याच्या उद्देशाने आपण जेव्हा काहीही करून बसतो किंवा काही वचन देऊन बसतो, परिणाम काय होतो? जिथे कृतार्थतेची भावना असली पाहिजे, तिथे काय होतं? नैराश्य, तिथे दुःख निर्माण होतं. का? कधी कधी आनंदाच्या भरामध्ये किंवा क्रोधाच्या भरामध्ये एखादी गोष्ट बोलून जातो किंवा करून जातो, आणि त्याचे परिणाम वैयक्तिक स्तरावर कधी कधी खूप कठीण, तीव्र वेदनेतून येणारे असतात. जसं पुढे रामायणमध्ये आपण बघतो की हे सिद्ध करण्यासाठी की मी पुत्र तुला देईल, हे सिद्ध करण्यासाठी दशरथ महाराजांना खूप मोठी किंमत चुकावी लागली. म्हणजे काय? पुत्र मी तुला देईल म्हणजे काय? श्री रामचंद्र. म्हणून दशरथ महाराजांचा जेव्हा देहांत झाला, श्री रामचंद्र तिथे नव्हते, पण जटायूचा जेव्हा मृत्यू झाला, त्यावेळेस श्री रामचंद्र जटायू बरोबर होते. आणि जे पित्याच्या अंत्यसंस्काराच्या वेळेस जे मंत्र म्हटले जातात, ते जटायूसाठी श्री रामचंद्राने म्हटले. म्हणजे कसा हा विधिलिखिताचा खेळ कसा असतो, जीवन संचितांचा खेळ कसा असतो. प्रत्येक शब्द आपण जे बोलतो, प्रत्येक कार्य जे करतो, प्रत्येकाचे परिणाम जे आहेत, ते मग गोड असतील किंवा दुःख वेदनादायक असतील, ते भोगावेच लागतात, त्याला सहन करावंच लागतं. ही अयोध्या नगरी इतकी विशेष होती की त्या अयोध्येमध्ये कधी दुकानाला कुलूप नसायचं, पण तिथे कधी कोणी दान धर्म करत नव्हते. मी म्हणाला, अरे अयोध्येमध्ये दान धर्म करत नव्हते म्हणजे काय? कारण कुलूप नाही, याचं कारण कुलपात बंद करून ठेवण्याची त्यांना गरजच. प्रत्येक जण इतका समृद्ध आणि स्वयंपूर्ण होता, कोणाला कधी चोरी करण्याची इच्छाच होत नव्हती. त्यामुळे कुलूप लावायची कशाला गरजच पडत नव्हती. आणि दुसरं, दान धर्म करायचं कुणाला? कारण त्या अयोध्येमध्ये कुणी गरीब, कोणी गरजू व्यक्तीच नव्हता. इतकं काही मुबलक प्रमाणावर सगळ्या गोष्टी पुरवल्या जायच्या की तेथे त्यांना कधी कुणाला दान करावं, दान करण्यासाठी कुणी भेटतच नव्हतं. अशी ही अलौकिक, अद्भुत अयोध्या नगरी होती. आणि दशरथ महाराजांचा काय स्वभाव होता किंवा त्यांचं सामर्थ्य कशामध्ये होतं? कुठल्याही नेत्याकरिता, लीडर करता 4 गोष्टी ज्या आहेत खूप आवश्यक आहेत. पहिली गोष्ट म्हणजे भौतिक सामर्थ्य. त्याच्याकडे भौतिक सामर्थ्य असलं पाहिजे. ते कशातून प्राप्त होतं? खास करून राजा असेल, लीडर असेल, त्याच्याकडे सुसज्ज, शक्तिशाली, शिस्तप्रिय, सर्व शस्त्रांमध्ये पारंगत, युद्ध विद्येमध्ये पारंगत, राजाशी एकनिष्ठ, प्रबळ इच्छाशक्ती असलेली वीरसेना त्याच्याकडे असली पाहिजे. हे त्याचं राजाचं भौतिक सामर्थ्य आहे. कोणीही जेव्हा लीडर बनतो, त्याच्याकडे एक स्वतःची त्याची एक सेना, वीर सेना, जीवाला जीव देणारे मावळे, जसं छत्रपती शिवाजी महाराजांकडे होते. तर हे एक लीडरचं एक त्याच्याकडे भौतिक सामर्थ्य. दुसरं सामर्थ्य म्हणजे बौद्धिक सामर्थ्य. ग्रंथांचा अभ्यास करून आणि बुद्धिमान गुरूंच्या मार्गदर्शनाखाली बौद्धिक सामर्थ्य प्राप्त होतं. जेव्हा आपण
ग्रंथांचा, वैदिक ग्रंथांचा अभ्यास करतो, गीता, भागवत, वेदांचा अभ्यास करतो. कारण की ज्ञान म्हणजे बुद्धी, वेद म्हणजे बुद्धी, ज्ञान. एकतर शास्त्रांचं अध्ययन करून आणि दुसरं म्हणजे गुरुच्या मार्गदर्शनाखाली राहून आपण बौद्धिक सामर्थ्य प्राप्त करतो. म्हणजे राजे महाराजे असायचे, त्यांच्याबरोबर नेहमी वैष्णव, ब्राह्मण, गुरु, आचार्य असायचे आणि ते त्यांना मार्गदर्शन करायचे, भौतिक सामर्थ्य त्यांचं प्रबळ करायचे. फक्त भौतिक सामर्थ्य असून नाही, शक्ती खूप आहे पण लढायची बुद्धीच नाहीये, त्याचा उपयोग काय? तिसरं म्हणजे भावनिक सामर्थ्य. आपल्या हृदयामध्ये करुणा, आणि करुणा कशाने निर्माण होते? जेव्हा दुबळे, असहाय्य आहेत त्यांच्याप्रती प्रेम, दया दाखवून आपल्यामध्ये भावनिक सामर्थ्य तयार होतं. जे दीनहीन आहेत, अज्ञानी आहेत, भ्रमित आहेत, यांच्याप्रती करुणा व्यक्त करून त्यांना सहकार्य करून त्यांच्या स्थितीमध्ये, परिस्थितीमध्ये, त्याद्वारे भावनिक सामर्थ्य, एक करुणा हृदयामध्ये निर्माण होते, संवेदनशीलता तिथे निर्माण होते. अशा प्रकारचं हे भावनिक सामर्थ्य निर्माण होतं. आणि चौथं म्हणजे आध्यात्मिक सामर्थ्य. आपल्या जीवनात जे ध्येय ठरवलेलं आहे ते साध्य करण्यासाठी उच्च स्तरावर स्वेच्छेने काही स्वतःसाठी नियम घालून घेणे, म्हणजे शारीरिक, मानसिक स्तरावर तपस्या करणे, स्वेच्छेने आपल्या स्वतःला बंधन घालणे, बांध घालणे, नियंत्रण घालणे, याला म्हणतात तपस्या. आणि हे शारीरिक, मानसिक, बौद्धिक स्तरावरची जी तपस्या आहे, व्यक्तीला आध्यात्मिक स्तरावर आपल्या जे आवेग आहे ते नियंत्रण करण्यामध्ये केल्याने त्याचं आध्यात्मिक सामर्थ्य वाढतं. आणि अय्यकतेपासून म्हणजे अहंकारापासून दूर राहिल्याने आध्यात्मिक सामर्थ्य वाढतं. मी आणि माझं याच्यापासून जेव्हा व्यक्ती दूर येतो त्याच्याने आध्यात्मिक सामर्थ्य वाढतं. मी म्हणजे माझं शरीर आणि माझे नाती संबंधी यांच्यामध्येच फक्त तो इंद्रिय तिच्या केंद्रामध्ये अडकून राहतो. पण जेव्हा जो व्यक्ती याच्याही पलीकडे येतो आणि मग तो जेव्हा उच्च कार्य करायला लागतो, उच्च ध्येयाने कार्य करायला लागतो, तिथे आध्यात्मिक सामर्थ्य वाढतं. त्या 4 गोष्टी ज्या आहे कुठल्याही लीडर करता खूप महत्वाच्या आहेत. कुठल्या? भौतिक सामर्थ्य, बौद्धिक सामर्थ्य, भावनिक सामर्थ्य आणि आध्यात्मिक सामर्थ्य. दशरथांचे वेदांविषयीचे सखोल ज्ञान, लष्करी सामर्थ्यातील त्यांचे विशेष कौशल्य, प्रशासनातील दूरदृष्टीपणा आणि मनाची शुद्धता आणि प्रेमळपणा, या आणि त्याचबरोबर दुसऱ्यांच्या भावना समजून घेण्याची संवेदनशीलता, या गुणांमुळे त्यांचे राज्य दोषरहित होते. म्हणजे लीडरच जर एवढा भावनेच्या स्तरावर, अभ्यासाच्या, ज्ञानाच्या स्तरावर एवढा श्रेष्ठ असेल तर आपापत यद्यत आचरते श्रेष्ठस. हळू जे लीडरचे जे गुण आहेत हळूहळू खाली खाली ते पसरत जातं आणि त्यामुळे प्रजा ही समाधानी, आनंदी आणि शुद्ध मनाची होती, नेहमीच सत्यवादी होती आणि नेहमी ते समृद्धतेचा अनुभव करणारी अशी प्रजा होती. या अयोध्येमध्ये मत्सरी किंवा अप्रज्ञावंत, दुष्ट प्रवृत्तीचे असलेले किंवा चोर, खोटाडी माणसं, नास्तिक, निरीश्वरवादी यांना थारा नव्हता. अयोध्येच्या डिक्शनरीमध्ये खल नावाचा शब्दच नव्हता. खलनायक तो शक्यच नव्हता. अशी ही अयोध्या नगरी होती. दशरथांची अफाट गुण संपदा, त्यात एक विशेष गुण होता दशरथांचा. काय? ते जे प्रधान मंडळ होतं, त्यांचे जे मंत्रिमंडळ जे होतं त्यांचा विशेष आदर करायचे आणि त्यांच्यावर ते अवलंबून असायचे, खास करून विशेष सल्ल्यांसाठी. आणि त्यांचे जे यशाचे जे खरे शिल्पकार जे आहेत ते ह्या प्रधान मंडळ जे होतं त्याला ते मानायचे. म्हणजे आपले जे सबऑर्डिनेट्स असतात, आपल्या हाताखाली जे कार्यरत असतात,
त्यांना आपल्या यशाचे शिल्पकार मानणं, त्यांना तो आदर देणं, त्यांना तो सन्मान देणं, त्यांना ते श्रेय देणं, हे जेव्हा लीडर करतो तेव्हा त्याच्याबरोबर इतकी भक्कम एक तिथे टीम तयार होते, तो काहीही करू शकतो. त्यांचे विशेष जे अष्टमंडळ होतं त्याच्यामध्ये त्यांची एकाची नावं आणि त्यांचे विशेष गुणशैली होते, गुण विशेष होते. एक दृष्टी, दुसरा होता जयंत, विजय, सुराष्ट्र, राष्ट्रवर्धन, अकोप, धर्मपाल आणि सुमंत असे त्यांचे 8 विशेष प्रधान होते, की प्रधान मंडळाचे 8 प्रधान होते. आणि हे 8ही प्रधान शुद्ध अंतःकरणाचे आणि अतिशय प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ आणि राजाशी एकनिष्ठ होते. जेव्हा आपण कुणाशी पण कुणाच्या बरोबर आपण कार्य करतो त्याचा विश्वास पात्र बनणं, जसं गुरुची काही कार्य असतात, शिष्याचे काही कार्य असतात, कर्तव्य असतात, तसं व्यक्तीच्या जीवनामध्ये जो लीडर आहे त्याचे काही कर्तव्य आहेत आणि जो सेवक आहे त्याचेही काही कर्तव्य आहेत. तर दृष्टी जो प्रथम त्यांचा जो लीडर होता, प्रधान होता, तो विशेष म्हणजे त्याचा विशेष गुण काय होता, खूप धोरणी आणि दूरदर्शी होता. अयोध्येच्या भवितव्याचा रचनाकार होता. त्याच्याकडे भविष्यामध्ये काय उपाययोजना करायच्या आहेत, कसं आपलं सैन्य बलाढ्य करायचं, कसं आपल्या राज्याचा विस्तार करायचा आहे, कसं आपल्या राज्यामध्ये प्रेम संबंध निर्माण करायचे, सर्व त्याच्यामध्ये भविष्याचं जे प्लॅनिंग जे आहे त्याच्यामध्ये तो विशेष होता. दृष्टी त्याचं नाव. दुसरा जो होता विजय, अयोध्येच्या सैन्याला हा नेहमीच कुठल्याही युद्धामध्ये विजय प्राप्त करून द्यायचा. आणि तिसरा जो होता जयंत, हा जयंत विजय सांभाळून ठेवण्यामध्ये तो विशेष माहिर होता. विजय प्राप्त करणं, परंतु विजय टिकून ठेवणं त्याचंही कोणाला कार्य करावं. जसा एखादा मोठा कार्यक्रम झाला, प्रवचन झालं, कीर्तन झालं, सर्व काही झालं, पण त्याच्या मागचं जे विशेष काम असते म्हणजे काय, फॉलो करणं, लोकांचे संपर्क वाढवणं, त्याच्यामध्ये प्रचारामध्ये वाढ करणं. तसं इथे विजय हा विजय प्राप्त करून द्यायचा, पण जयंत काय करायचा, त्या विजयामध्ये जे काय मिळालं त्यांना टिकून ठेवणं, योग्य पद्धतीने न्यायदान करून विजयाने विस्तारलेल्या सार्वभौमत्वाचे नियंत्रण करणं. कारण विस्तार महत्वाचा आहे, पण विस्ताराबरोबर सलग त्याची किंमत चुकून जर तो विस्तार काही उपयोगाचा नाही. विस्तार करणाऱ्या संघापेक्षाही महत्वाचा संघ आहे तो म्हणजे त्याला सलग ठेवणारा संघ. म्हणजे एखादा प्रोजेक्ट तयार केलाय तर प्रोजेक्ट तयार करणारी टीम बरोबर आहे, आवश्यक आहे, पण त्याच्यापेक्षा महत्वाची टीम आहे प्रोजेक्ट वर्षानुवर्ष टिकून ठेवणारे, मेंटेनन्स टीम. तसं इथे हा जयंतचा विशेष गुण होता. सुराष्ट्र याचे विशेष सेवा होती की शाही खजान्याची जबाबदारी, वेळेवर कर वसूल करणे, आणि वसुली कशा प्रकारे केली जायची, जशी मधमाशी मध गोळा करते तसं कर वसूल केले जायचे अयोध्येमध्ये. मधमाशी कसे मध गोळा करते, मधमाशी एकाच फुलाचं सगळं काही शोषून घेत नाही, त्याला पोकळ करून टाकत नाही. मधमाशी काय करते, प्रत्येक फुलाकडे जाते आणि प्रत्येक फुलामधला थोडा थोडा मध घेते. एकाच फुलाचं पूर्ण शोषण मधमाशी करत नाही, किंवा एकाच ठिकाणचं शोषण करत नाही, एकाच व्यक्तीचं शोषण नाही, तर तिथे थोडा थोडा कर जो आहे प्रत्येकाकडून तिथे गोळा केला जायचा, सर्वांकडूनच गोळा केला जायचा, जेणेकरून एकाच व्यक्तीला किंवा एकाच गावाला, एकाच नगराला त्याचा लोह येत नसेल. आणि त्यामुळे तेथे आर्थिक स्थैर्य टिकून ठेवण्यामध्ये राष्ट्र खूप दक्ष एक्सपर्ट होता. त्यानंतर सिद्धार्थ
त्याचं नाव, त्याला राष्ट्रवर्धन सुद्धा म्हटलं जायचं. त्याची जबाबदारी काय होती? प्रजाजन आणि राजा दोघांच्याही गरजा भागवण्याची जबाबदारी होती. म्हणजे की राजाच्या गरजा काय आहेत, प्रजेच्या गरजा काय आहेत, आणि आपल्याकडे खजिना किती आहे, त्यानुसार त्या गरजा कशा पूर्ण करायच्या, लोकही समाधानी असले पाहिजे आणि राज्याचा खजिनाही टिकून राहायला पाहिजे. जसं एखादं फक्त उधारदान चालली आहे, जे काही घरामध्ये खिशामध्ये येत आहेत ते फक्त उधळपट्टीच चाललेली आहे, मग ते रस्त्यावर यावं लागेल. परंतु जेथे मागे किती आहे आणि किती आपण खर्च करू शकतो याचं बॅलन्स शीट जर असेल, तर मग ते पुढे भविष्यामध्ये चांगली प्रगती करण्यासाठी मदत होते. दोन्ही आवश्यक आहे की ते खर्च करण्याची पण वृत्ती असली पाहिजे, पण त्याचबरोबर भविष्याचाही विचार करून खर्च करण्याची वृत्ती असली पाहिजे. आणि त्यानंतर होता अकोप. अकोप म्हणजे जसं त्याला म्हटलं तर अशोक, की प्रजेमध्ये शोक दुःख नाही, सर्व समाधानी आहे याची काळजी घेण्याची त्याच्याकडे जबाबदारी होती. जे राज्यातला कोणीही व्यक्ती त्याला येऊन भेटू शकत असेल, मग तो मनुष्य असेल, कुत्रा असेल, कुणी असेल, सहज येऊन त्याला भेटायचं आणि सांगायचं की माझी अशी समस्या आहे, मला हे नुकसान झालंय, किंवा सहज उपलब्ध असलेली ती व्यक्ती, आणि प्रजेमध्ये कुणी असमाधानी नाहीये, सगळे संतुष्ट आहेत, त्याची विशेष काळजी त्याच्याकडे दिलेली असायची. आणि त्यानंतर धर्मपाल, मंत्रपाल, याच जबाबदारी काय होती, की धर्मानुसार राज्यामध्ये सर्व कार्यकलाप होत आहेत की नाही, आणि विशेष करून तो अयोध्येचा धोरण करता होता. राज्यात मजबूत आणि स्थिर प्रशासनाचा पुरस्कार केला जायचा, आणि याच्याच अध्यक्षतेखाली इतर राज्यांबरोबर सौहार्द असे संबंध टिकून ठेवणे याची विशेष जबाबदारी होती. आणि शेवटचा जो की सर्व जे अष्टमंडळ आहे त्या अष्टमंडळाचा स्वाभाविक लीडर, स्वाभाविक नेता मंत्री होता, जे सर्व त्याला त्याचा विशेष आदर करायचे वयामानाने, त्याच्या बुद्धीने, त्याच्या अनुभवामुळे, ते म्हणजे सुमंत्र. सुमंत्र जे आहे दशरथ महाराजांचे अतिविश्वासातला व्यक्ती होता, आणि त्याला अनेक काही गोष्टी माहीत होत्या, राजाबद्दल, राज्याबद्दल, वैयक्तिक लोकांबद्दल, पुराणांमधल्या, इतर दुसऱ्या काळामध्ये घडलेल्या अशा अनेक गोष्टी त्याला माहीत होत्या अयोध्येबद्दलच्या. त्यामुळे सुमंत्र हा राजाच्या विशेष विश्वासातला व्यक्ती होता. आणि हे जे 8 प्रधान जे होते अयोध्येमध्ये, या 8 प्रधानांबरोबर त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी होते जे महामेधावी, महान बुद्धिमान असे वशिष्ठ मुनी आणि वामदेव, हे दोघे त्यांच्या मार्गदर्शनाखाली अष्टमंडळ हे विशेष कार्यरत असायचं. आणि दशरथांकडे सर्व काही होतं. माणसाला ज्याची काही आस असेल जीवनामध्ये की हे मला पाहिजे, दिवसभर आयुष्यभर एखादा व्यक्ती खूप कष्ट करून ती गोष्ट प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, पण अशा सर्व काही गोष्टी ज्या आहेत दशरथ महाराजांच्या जीवनामध्ये उपलब्ध होत्या, सहज होत्या, तरीही ते समाधानी नव्हते. कारण एकच होतं की त्यांच्या जीवनामध्ये पुत्ररत्न नव्हतं, आणि पुत्ररत्न नसल्यामुळे एवढं सर्व काही प्रधानमंडळ आहे, एवढं भव्य दिव्य राजधानी आहे, इतकं सुंदर वातावरण आहे, इतकी सजलेली स्वर्गाच्या तुलनेमधली ही अयोध्या नगरी आहे, सर्व सर्व काही आहे, प्रेमाची माणसं आहेत, विश्वासातली माणसं आहेत, ही एक एक गोष्ट प्राप्त करण्यासाठी ह्या मनुष्य जीवनामध्ये माणसाला जीवन जातं. जीवनभर एवढे कष्ट करूनही एखादी गोष्टी प्राप्त करणं कठीण होते, पण या सगळ्या गोष्टी दशरथ महाराजांकडे सहज आहेत, पण तरीही दुःख आहे.
चिंता आहे, समाधान नाहीये. का? जीवनात पुत्र नाही आणि आवश्यकही आहे. का? कारण की राजाचा राजधर्म पूर्ण होत नाही, प्रजेच्या प्रती त्याचं जे कर्तव्य आहे तोपर्यंत पूर्ण होत नाही, जोपर्यंत तो प्रजेसाठी दुसरा राजा देत नाही. हे जे राजाचं जे प्रजेचं जे पालन पोषण आहे तो करण्यासाठी दुसरा राजा त्याला देणं, आपण जाण्या अगोदर दुसरा राजा, एक युवराज त्यांना देऊन जाणं राजाचं कर्तव्य असतं. पण प्रजेच्या प्रतीने हे कर्तव्य पूर्ण करू शकत नाही, याची दशरथ महाराजांना खूप खंत होती, खूप दुःख होतं. म्हणजे हे जीवन, ह्याच्यामधून आपण शिकू शकतो की कधी कधी जीवनामध्ये एखादी गोष्ट असते, जसं एखादा पायामध्ये काटा भरला, सर्व शरीर धडधाकट आहे, पण चालताना तो काटा रुततो, तो काटा रुततो आणि हे सगळं अस्तित्व दुःखमय होऊन जातं. जसं आपण जर एक नाणा घेतला, 2 रुपयाचा 1 रुपयाचा नाणा जर घेतला आणि तो जर आपल्या सूर्य आकाशामध्ये आहे आणि तो नाणा जर आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवला तर सूर्य झाकला जातो. तसं जीवनामध्ये सुद्धा एखादी गोष्ट कमी असते, पण ती एखादी गोष्ट जी आहे, आपल्या जीवनामध्ये इतक्या काही गोष्टी मिळालेल्या आहेत, इतक्या सर्व सुविधा मिळालेल्या आहेत, पण ती एक गोष्ट जी कमी आहे ती एवढी मोठी आपण करून टाकतो की जीवनातल्या सगळ्या सुविधा विसरून जातो. आणि आजकाल आपण बघतो की त्यामुळे अनेक वेळेस सुसाईड, आत्महत्या घडत आहेत. एखादी गोष्ट घडते, एक कोणीतरी काही ऐकत नाही, कोणी प्रेमाने बोलत नाही, एखादी गोष्ट पाहिजे होती ती मिळत नाही, आणि त्याच्यामुळे व्यक्ती काय विचार करतो, हे जीवन किती दुःखमय आहे, इतकं दुःख जीवनामध्ये आहे, पुढचा क्षण सुद्धा मी जगू शकणार नाही, आणि व्यक्ती आत्महत्या करायला निघतो. का? तर पूर्ण जीवन बघण्याचं तो विसरून जातो की भगवंताप्रती जी कृतज्ञता आहे, कृतार्थता जे आहे इतरांच्या प्रती, की मी फक्त माझा विचार करतोय, जे माझ्यावर अवलंबून आहेत, माझ्यावर प्रेम करणारे आहेत, त्यांच्याबद्दल काय. तिथे दशरथ महाराज बघतो की दशरथ महाराजांना 353 राण्या होत्या, त्याच्यामध्ये 3 पट राण्या होत्या, प्रमुख राण्या होत्या. हे 300-350 लग्न विवाह दशरथ महाराजांनी, असं नाही ते कामुक होते असं नाही, त्यांना परिस्थितीवश 350 लग्न, त्यांच्या 3 राण्या होत्या, परिस्थितीवश त्यांना 350 विवाह करावे लागले. का? तर त्याच दरम्यान भगवान विष्णूंचे अवतार, 27 अवतार परशुराम तिथे होते. आणि परशुराम यांनी 21 वेळेस पृथ्वी क्षत्रियहीन केली होती. त्यांचं ध्येयच होतं की पूर्ण पृथ्वी ही क्षत्रियांपासून निपात करून टाकायची. पण प्रत्येक जीवनामध्ये काही विधी नियम असतात, तसं त्यांच्या जीवनामध्ये तो नियम होता की क्षत्रियाला मारायचं, पण क्षत्रिय जर 2 नियम ते पालन करायचे. क्षत्रिय एखादा राजा, तो जर स्त्रियांच्या भोवताली असेल किंवा स्त्रियांनी त्याला घेरलेलं असेल, त्याला म्हणतात नारी कवच. स्त्रियांनी जर त्याला जर घेरलेलं असेल तर तिथे ते आक्रमण करत नव्हते, हल्ला करत नव्हते. आणि दुसरी वेळेस जर कोणी विवाह मंडपात असेल क्षत्रिय, तर तरीही ते त्याला मारत नसेल. तर दशरथ महाराजांना हे माहीत होतं. मग दशरथ महाराजांनी जेव्हा जेव्हा परशुराम यायचे तेव्हा तेव्हा दशरथ महाराज एका क्षत्रिय युवतीला तिथे पादाचरण करायचे आणि तिथे विवाह मंडपामध्ये उभे असायचे. अशा प्रकारे परशुरामांनी 350 वेळेस 350 वेळेस अयोध्येवर आक्रमण केलं दशरथ महाराजांना मारण्यासाठी. आणि तेव्हा तेव्हा दशरथ महाराजांना तिथे विवाह मंडपामध्ये उभं राहावं लागलं.
निर्वाह करावा लागला. अशा प्रकारे त्यांच्या 353 राण्या होत्या दशरथ महाराजांच्या. दशरथ महाराजांनी काय केलं असावं? 350 वेळेस त्यांनी काय स्वतःला एवढं वाचून ठेवलं, रक्षित करून ठेवलं? कारण ही दैव योजना होती. तर दैवानेच दशरथ महाराजांनी बुद्धी दिली होती की तुम्हाला जगायचं आहे. का? तुमच्या उदरी हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्री रामचंद्र प्रकट होणार आहेत, जन्म घेणार आहे. त्यामुळे तुमचं जगणं अर्थ आहे, तुम्ही जगणं पाहिजे. तर त्या प्रकारे दशरथ महाराजांनी दशरथ महाराजांसाठी पुत्र नसण्याची वेदना जी आहे, परशुरामांच्या हल्ल्याने जे वेदना व्हायच्या त्याच्यापेक्षा जास्त कितीतरी पटीने ही वेदना होती की पुत्र नाहीये. तर अशा वेळेस दशरथ महाराजांनी ठरवलं की आपण आपलं जे मंत्रिमंडळ आहे त्यांना एकत्र बोलून सल्ला घेऊया की काही याच्यावर उपाययोजना होऊ शकते का. आणि जेव्हा त्यांची सभा भरली, सभेमध्ये ठरलं की जर आपण अश्वमेध यज्ञ केला तर भगवान विष्णूंना प्रसन्न करता येईल याद्वारे. आणि भगवान प्रसन्न झाले कदाचित हे जे दुःख आहे याचं निवारण होऊ शकेल. तेव्हा ती आशा वाटली. आणि मग सभेमध्ये हा निर्णय झाला की अश्वमेध यज्ञ करायचा. आणि सर्व सभा निघून गेले. आणि तेव्हा सुमंत्र दशरथ महाराजांच्या जवळ आले आणि त्यांना जी दशरथ महाराजांना माहित नव्हती ती कथा सांगू लागली. हे राजन, फार वर्षापूर्वी त्यांनी ऐकलेलं आहे की फार वर्षापूर्वी दशरथ महाराज पुत्र कामेष्ठी हा यज्ञ करतील असं मी ऐकलं होतं. जे चतुष्कुमार आहेत त्यापैकी सनत कुमार यांनी ही घोषणा केली होती की शाको महाराजांच्या वंशामध्ये एक असा राजा होईल त्याचं नाव असेल दशरथ आणि त्याला पुत्र नसेल. आणि त्यावेळेस तो पुत्र कामेष्ठी यज्ञ करेल. आणि यज्ञ करण्यासाठी ऋषी शृंग यांना पाचारण करण्यात येईल. ते येतील, त्यांच्या आधिपत्याखाली हा पुत्र कामेष्ठी यज्ञ होईल आणि त्यांना तेजस्वी असे पुत्र प्राप्त होतील. ही गोष्ट सनत कुमारांनी ऋषींना सांगितली होती. आणि हे कथन सुमंत्र दशरथ महाराजांना सांगताय. आणि मग ते हे ऋषीशृंग कोण आहेत त्यांच्याबद्दल ते सांगू लागतात. कोण? सुमंत्र जे आहे त्यांना ह्या अनेक कथा, अनेक जुन्या काळातल्या ऋषी मुनींच्या चर्चेतल्या गोष्टी त्यांना खूप माहिती आहे. म्हणून दशरथ महाराजांचे ते मंत्री पण आहेत आणि मित्र पण आहेत. तेव्हा सांगतात हे ऋषी शृंग जे आहेत हे एकदा अंग देशाचा जो राजा आहे रोमपाद महाराज, हे दशरथ महाराजांचे खूप स्नेही होते, खूप जवळचे मित्र होते. आणि त्यांची खूप तीव्र इच्छा होती की त्यांना पुत्री रत्न हवा आहे, त्यांना मुलगी व्हावी अशी इच्छा होती. पण त्यांना पुत्री किंवा मुलगी नव्हती झाली. दशरथ महाराजांनी ही त्यांची तीव्र इच्छा ऐकली आणि त्यांच्या एक मित्र प्रेमाच्या पोटी दशरथ महाराजांना एक कन्या होती त्यावेळेस, तिचं नाव होतं शांता. ही शांताला त्यांनी आपल्या रोमपाद महाराजांना दिली. त्यांनी तिला दत्तक म्हणून घेतलं. तर रोमपाद महाराज असे राज्य करत असताना एकदा त्यांच्यावर एक चूक घडली. एक यज्ञ केला होता आणि यज्ञाच्या वेळेस अनेक ब्राह्मणांना ते दान धर्म करत असतात आणि इतकं मुबलक प्रमाणामध्ये धन ऐश्वर होतं, सोनं चांदी असं वाटत राहायचे, याज्ञिक लोक घेऊन जायचे. आणि एकदा राजाने बघितलं की एक मोठी हिऱ्याची पिशवी भरून त्या ब्राह्मणाला देत आहेत. ते विचार करतात हे घेऊन जातील आणि कुठंतरी सोडून येतील, याला त्याला देऊनच टाकतील. त्याच्यापेक्षा हा एवढा मोठा जो हिरा ह्या पिशवीमध्ये आहे तो खूप अलौकिक आहे, तर नाहीतरी कोणाला देऊनच टाकणार, हा काढून ठेवतो आणि दुसरा हिरा देता येईल साधारणपणे. ही गोष्ट त्या व्यक्तीला कळाली, त्या ब्राह्मणाला कळालं की याने मला फसवून
जे मला द्यायचं होतं त्याच्याऐवजी दुसरी गोष्ट त्याने दिलेली आहे. आणि त्याने क्रोधित झाला, शाप दिला की तुझ्या राज्यात कधी कोणी ब्राह्मण येणार नाही आणि ते यज्ञ करणार नाही. आता हे त्रेतायुगाचा काळ आहे आणि त्यावेळेस यज्ञ कर्म करणं हा युगधर्म होता. कृते ध्यायते विष्णू त्रेतायाम यजेतो मखै द्वापारी परिच्छेदात कलोत्तधरे कीर्तनात. सतयुगामध्ये ध्यान धारण करणं युगधर्म होता. त्रेतायुगामध्ये यज्ञ कर्म करणं युगधर्म होता. तसं द्वापार युगामध्ये पूजा अर्चा करणं युगधर्म होता. कलियुगामध्ये भगवंताचं नामस्मरण संकीर्तन करणं हा युगधर्म आहे. तेव्हा त्या युगामध्ये जर यज्ञ झाला नाही, पाऊस पाणी सर्व काही बंद होईल आणि अनेक वर्ष दुष्काळ पडला. पाऊस काय कोणी येतच नाहीये यज्ञ करण्यासाठी, यज्ञ होत नाही, त्याच्यामुळे पाऊसही बंद पडला आणि त्या ठिकाणी खूप दुष्काळ पडला. अतोनात दुःख तिथे जनतेला होऊ लागलं. त्यावेळेस त्यांनी जाऊन ज्योतिषांना विचारलं की संकट कशाने आलंय आणि याच्यावर उपाय काय. तेव्हा त्याने सांगितलं याच्यावर एकच एक उपाय आहे. एक महान संत, शुद्ध परम पवित्र असं चरित्र असलेले एक ऋषी आहेत. त्यांचं नाव आहे ऋषी शृंग. ते जर अंगदेशामध्ये आले, त्यांचे चरण स्पर्श होताच तिथे पर्जन्यवृष्टी होऊ शकते. त्यांना शोधायचं कुठे, आणायचं कसं. हे ऋषी शृंग यांची सुद्धा सुंदर कथा आहे. हे ऋषी शृंग हे कसे प्रकट झाले, कसा त्यांचा जन्म झाला. एकदा कश्यप मुनी जे प्रजापती आहेत, प्रजा निर्माण करणं त्यांचं कार्य आहे, हे एकदा सूर्यदेवाची प्रार्थना करतायत. त्यांना प्रार्थना करतायत आणि पुत्र देण्यासाठी. सूर्यदेव प्रकट झाले आणि त्यांनी एक सुंदर पुत्र त्यांच्या हातात ठेवले आणि कश्यप ऋषीने त्यांचं नाव ठेवलं विभांडक. हे विभांडक जे आहे खूप तेजस्वी आणि खूप महान तपस्वी होते आणि इतकी कठोर तपस्या ते करू लागले की त्या तपस्याने इंद्राला भीती वाटू लागली. इंद्राला नेहमीच भीती वाटत असते की ही मी तपस्या करतोय, कोणी ऋषीमुनी तपस्या करतायत, हे माझं इंद्रासन प्राप्त करण्यासाठी तर करत नाही ना. ही नेहमी इंद्राला भीती वाटत असते. म्हणून कोणी जास्त तपस्या करायला लागलं की इंद्र काय करतो, त्यांची तपस्या भंग करण्यासाठी काही ना काही उपाययोजना करत असतो. तसं इंद्राने विभांडक जे ऋषी होते त्यांची तपस्या भंग करण्यासाठी सुंदर अप्सरा, हर्ष नावाच्या अप्सराला पाठवलं आणि अप्सरा आले, सुंदर नृत्य करून वेगवेगळ्या प्रकारे त्यांची तपस्या भंग करण्याचा प्रयत्न करू लागले. आणि ती त्यांना सांगते, मला तुमच्याकडून काही नको, फक्त तुमच्याकडून एक पुत्र रत्न मला हवं आहे, मुलं हवं आहे. तर ही विभांडक एवढे महान तपस्वी होते, एवढी शक्ती होती. त्याने जस्ट हात असा समोर केला, एक शक्ती हातामध्ये घेतली, असं हे घेतो, ती शक्ती त्यांना देऊन टाकली. त्याचा मुख्य उद्देश काय होता की यांची शक्ती कमी होईल, तपस्या कमी पडेल, ढिली पडेल. हे जे हर्ष जे होते तिने एक सुंदर हरणीचं रूप धारण केलं, ती शक्ती ग्रहण केली आणि एका दिवसात त्याने एका सुंदर मानव अशा बालकाला जन्म दिला. पण ते मानव बालक आहे हरणीचं, पण त्याला 2 शिंग आहे आणि त्याच्यावरून त्यांचं नाव पडलं ऋषी शृंग. शृंग म्हणजे सिंग, ऋषी जे ज्यांना सिंग असलेले ऋषी आहेत. आता हे जे विभांडक होते, हे हर्ष आले, अप्सरा आणि ते मूल त्यांना बाळा जे आहे ते वडिलांच्या मांडीवर ठेवलं, सांगितलं की मी चालले आहोत स्वर्गामध्ये. कारण ते आलीच तेवढेच आली होती, फक्त त्याची तपस्या भंग करण्यासाठी आली होती आणि परत स्वर्गात निघून गेली. विभांडक म्हणतात की काय मूर्खपणा आहे, इतकी फसवेगिरी की मला सांगितलं फक्त मला मुलं हवं आहे
तिला मी व्यवस्था केली आणि ती परत माझ्याच इथे साडी ठेवून गेली. त्यांना खूप वाईट वाटलं, की असा कसा फसवा स्वभाव असू शकतो. पण ह्या लहान मुलाला करणार काय? ते एक तपस्या, कठोर तपस्या करतायत. त्या मुलाला घेऊन करणार काय? ते त्यांच्या भावाकडे गेले. आणि काही दिवस ते भावाबरोबर राहू लागले. भावाबद्दल एकमेकांमध्ये खूप प्रेम आहे. एकमेकांची काळजी घेत आहेत. पण भावाची पत्नी जी होती, तिला वाटू लागलं, की काय हे माझ्यासाठी नाही ते उचापत्या घेऊन आलेत. एक तर माझं घर असं सांभाळायचं. आता आणि याचं हे मुलं मी सांभाळत बसू. कारण की विभांडक एवढी कठोर तपस्या करण्यामध्ये मग्न असायचा, की त्याला ते भानच नसायचं काही गोष्टी करायचं. त्याच्यामुळे सर्व लोड हा तिच्यावर येतोय आणि ती विचार करते, की मला हे जमणार नाही. आणि ती हळू त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागते. त्यांचा तिरस्कार करू लागते आणि त्या विभांडक त्या मुलाला घेऊन निघतात. तर 2 वेळेस त्या स्त्रियांनी त्यांना जो त्रास दिला होता, त्याच्यामुळे एक स्त्रीबद्दल एक कटुता निर्माण झाली, तिरस्कृत भावना निर्माण झाली. त्यांनी ठरवलं, की आयुष्यामध्ये ह्या मुलाला मी कुठल्या स्त्रीच्या संपर्कात येऊन देणार नाही. फक्त मनुष्यच नाही, तर प्राणी योनीमधली मादी सुद्धा तिथे पक्षी किंवा प्राण्याची मादी सुद्धा तिथे येऊ शकत नव्हती. इतकं कडक ब्रह्मचर्य आश्रम त्याने तयार केलं. एकदम घनदाट जंगलामध्ये. तिथे फक्त कोण असायचे? फक्त कठोर तपस्या करणारे ऋषीमुनी असायचे. म्हणजे त्याने कधी मादी प्राणी किंवा मादी पक्षी किंवा मादी स्त्रीला त्याने बघितलंच नाही. अनेक दिवस, वर्ष असे निघून गेले. तरुण झालेत. आणि धर्मपाद महाराजांना जेव्हा ही गोष्ट कळाली, की त्यांना आणायचं आहे, तर त्यांनी एक युक्ती आखली. काही सहजासहजी त्यांना जाऊन कोणी काय त्या ठिकाणी कोणी पुरुष किंवा स्त्री प्रवेशच करू शकत नाही. तेव्हा सुंदर युवतींना त्यांनी एक साधू वेश परिधान केले. असे वाटायचे की हे ऋषीपुत्रच आहेत. आणि बोटीने नदी पार करून बोटीने तिथे जायचे, त्या आश्रमामध्ये थांबायचे. आणि मग एक दिवस पहिल्या दिवशी जेव्हा गेले, त्यांनी त्याला छान छान मिठाई घेऊन गेले. आणि मग जेव्हा विचारपूस झाली, मैत्री झाली, की आम्ही ह्या बाजूच्याच तिथे जंगलामध्ये तिथं आश्रम आहे, तिथे ऋषीपुत्र आहोत. असं एकमेकांना ते चर्चा करू लागले, हसण्या खेळण्यामध्ये वेळ घालवला. आणि प्रत्येकाने ह्या ज्या मुली ऋषी वेशामध्ये होत्या, प्रत्येकाने निघताने तो ऋषीशृंग जो होता, वडील त्याचे बाहेर गेलेले होते. निघताने प्रत्येकाने त्यांनी काय केलं, तिला त्या ऋषीशृंगाला आलिंगन दिलं आणि आलिंगन देऊन ते निघाले. सांगते आपण उद्या परत भेटूया. आणि हे निघून गेले. पण ते ऋषीशृंग जो आहे, त्याला त्यांचा जरी ते ऋषीपुत्रासारखे दिसत होते, पण त्याला ते त्यांचे अंग जे आहेत वेगवेगळे थोडे वाटत होते. आणि त्याला ते आश्चर्य वाटत होते. आणि खास म्हणजे जेव्हा निघून गेल्यानंतर त्यांना जे आलिंगन दिलं, त्याच्यामध्ये त्या भावनांचा अ, तिथे गोंधळ होऊ लागला. एक भावनिक गोंधळ उडाला आणि त्याच्यामध्ये एक प्रक्षुब्धता निर्माण झाली. अशी प्रक्षुब्धता कधी त्याच्यामध्ये निर्माण झाली नव्हती. आणि संग जो हवा-हवासा वाटत होता. रात्री झोपू शकले नाही. वेगळाच अनुभव ते एवढ्या वर्षामध्ये पहिल्यांदा करत होते. दुसऱ्या दिवशी ह्या ज्या राजकुमारी ज्या कन्या आहेत, परत ऋषीवेशामध्ये गेले. वाहनक बाहेर गेलेले आहेत त्यावेळेस त्याचे पिता ऋषीशृंगाचे. आणि दुसऱ्या दिवशी परत ते खेळू लागले आणि ते सांगितले, की "तू आमच्याबरोबर चल. बाजूला आमचा जो आश्रम आहे तिथे खूप ऋषीमुनी राहतात. तर मी तुला त्यांची ओळख करून देऊ आणि मग आपण तिथे आणि सुंदर सुंदर खेळ खेळूया." हा अगोदर त्याला एक दिवस अगोदर ते त्यांचा संग खूप हवा-हवासा वाटत होता. स्वेच्छेने आनंदाने तो ऋषीशृंग त्यांच्याबरोबर गेला. हे ऋषी पुत्राच्या वेशामध्ये ज्या कन्या होत्या त्यांच्याबरोबर ते निघाले. आणि ती बोट जी आहे घाईघाईने सरळ ते कुठे घेऊन आले? प्रभुपाद राजाचे अंगदेश होता त्याच्यात घेऊन आले. आणि जसे त्या अंगद प्रदेशाच्या त्या भूमीवर सीमेवर त्यांनी चरण ठेवले, तसे मेघांचा गडगडाट सुरू झाला. विजा कडकडू लागल्या आणि मुसळधार वर्षा तिथे सुरू झाली.
ह्यामुळे पाऊस पडल्यामुळे सर्व प्रशासन आनंदी झाले, कृतकृत्य झाले. आणि त्या वातावरणामध्ये जसं एखादा चातक पक्षी वर्षभर ह्या रोहिणी नक्षत्राचे, स्वाती नक्षत्राचे थेंबाची वाट बघावी, वर्षानुवर्ष हे प्रजा वाट बघत होती, राजा वाट बघत होता. आणि तो पाऊस पडल्यामुळे इतके कृतार्थ वाटू लागलं. ह्या रोमपाद राजाने सरळ ऋषशृंग जे ऋषी होते त्यांच्या चरणावर लोटांगण घेतलं, धन्यवाद दिले, प्रार्थना केली. ऋषशृंग जे ऋषी होते त्यांना कळालं की मला इथे फसवण्यात आलेलं आहे. वाईट वाटलं. पण त्याचबरोबर त्यांना कळालं की हे जे काही यांनी केलेलं आहे हे एक समाजासाठी चांगलं होण्यासाठी, समाजामध्ये कल्याण कार्य करण्यासाठी म्हणून त्यांनी मला इथे फसवलं आहे. म्हणून त्याने त्यांना क्षमा करायचं, माफ करायचं ठरवलं. आणि तेव्हा रोमपाद महाराज त्यांना विनंती केली की तुम्ही आता इथे आलेलाच आहात, तर माझी कन्या शांत याच्याबरोबर तुम्ही विवाह बंधन स्वीकार करा, अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि इथेच ह्या राज्यामध्ये निवास करा. ऋषशृंगानेही त्या गोष्टीचा स्वीकार केला. शांता ऋषशृंग यांच्यामध्ये विवाह झाला. आणि ही कथा सुमंत्र दशरथ महाराजांना सांगतायत. आणि तेव्हा दशरथ महाराज सांगतात की हे शांता तुमचीच पुत्री आहे, ऋषिशृंग तुमचा जावई झाले. जवळचं नातं असल्याने त्यांना जर यज्ञ करण्यासाठी आमंत्रित केलं तर ते नाही म्हणणार नाही, असं सुमंत्राने दशरथला सांगितलं. दशरथ महाराज लगेच अंग देशाला निरोप देण्यासाठी ऋषशृंग यांना यज्ञासाठी आमंत्रण करण्यासाठी निघाले. ऋषशृंग सुद्धा यांना जेव्हा कळालं की यांचं किती जवळचं नातं आहे, रोमपाद महाराजांनी विशेष त्यांचं नातं किती जवळचं आहे बघितलं. आणि एक एक परिस्थिती आहे, गरज आहे, हे बघून ऋषशृंग अयोध्येमध्ये आले. त्यांचा खूप उत्साहाने आनंदाने नगरीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर स्वागत समारंभ घडला. आणि आता दशरथ महाराज पुत्र कामेष्टी यज्ञ करावा असे ऋषशृंगाने त्यांना सांगितलं. पुत्ररत्न त्यांना हवा आहे, तर पुत्र कामेष्टी यज्ञ करणं गरजेचं आहे. पण पुत्र कामेष्टी यज्ञ करण्यासाठी, तो सफल यशस्वी होण्यासाठी राजा दोषरहित असणं खूप आवश्यक आहे. तर राजाला शुद्धी करण्यासाठी अश्वमेध यज्ञ करावा लागेल. तर लगेचच तयारी सुरूच होती. अगोदर अश्वमेध यज्ञ करण्याचं ठरलेलंच होतं. तो जो यज्ञाचा अश्व आहे तो विश्वसंचारासाठी सोडण्यात आला. कारण की पूर्ण विश्वामध्ये अश्वमेध यज्ञ तोच व्यक्ती करू शकतो जो पूर्ण जगाचा राजा होण्यासाठी पात्र आहे. पूर्ण राजा, अनेक राजे जे आहेत, राजे महाराज जे आहेत वेगवेगळ्या प्रांताचे, देशाचे, त्यांनी एकमताने स्वीकार केलं की आम्ही सर्व ह्या राजाला आमचा राजा म्हणून स्वीकारू शकतो. तोच व्यक्ती अश्वमेध यज्ञ करू शकतो. आणि 1 वर्ष तो अश्व परत येण्यासाठी लागला. तोपर्यंत इथे मोठ्या प्रमाणावर यज्ञाची तयारी सुरू झाली. जगभराच्या राजांना यज्ञासाठी आमंत्रण करण्यासाठी सुमंत्र विशेष करून मिथिला नरेश जनक महाराजांकडे गेले. त्यानंतर अंग देशाचे राजे रोमपाद महाराजांकडे गेले. काही देशाचे काही राजाकडे गेले. विशेष जे त्यांचे विशेष अतिथी होते त्यांच्याकडे स्वतः सुमंत्र गेले, त्यांना आमंत्रण केलं. अनेक राजे महाराजांना बोलावण्यात आलं. आणि मग यज्ञाच्या सर्व व्यवस्थेवर वसिष्ठांनी स्वतः नजर ठेवण्याचं ठरवलं. अश्वमेध यज्ञ म्हणजे दुधारी तलवार सारखं आहे. कारण जर यज्ञ खूप चांगला झाला तर मनोवांची सर्व इच्छा तिथे पूर्ण होऊ शकतात.
पण जर एखादी गोष्ट जर यज्ञामध्ये चुकली तर ब्रह्म राक्षस जे आहे त्या यज्ञावर घेरटे घालू लागतात. ब्रह्म राक्षस म्हणजे पूर्वजीवनामध्ये ब्राह्मण होते, पण योग्य कर्तव्य न केल्यामुळे, योग्य धर्माचं पालन न केल्यामुळे ब्रह्म राक्षस झाले. ती इच्छा अतृप्त राहिल्या आणि मग ते यज्ञाच्या वर किरटे घालू लागतात आणि यज्ञ ध्वंस करतात. म्हणून यासाठी वशिष्ठ मुनी खूप सावध होते. ऋषीशृंगाच्या सक्षम मार्गदर्शनाखाली आणि वशिष्ठांच्या दक्ष व्यवस्थापनेखाली अश्वमेध यज्ञाची सांगता झाली. आता राजा खूप प्रसन्न आहे. सड राहताना सर्वांना दान धर्म करतोय. अगदी उदारपणे, जसे रघुराजा जे होते यांच्या रघुवंशामध्ये, इक्ष्वाकू वंशामध्ये रघु, त्यांच्यापासून रघुवंश आहे. हा राजा याच्याप्रमाणे दशरथ महाराज तिथे दान धर्म करू लागले. तसं रघुराजा जे आहे त्यांनी एकदा विश्वजित यज्ञ केला होता आणि विश्वजित यज्ञाच्या शेवटी सर्व काही त्याचे धन संपत्ती ऐश्वर्य सर्व काही दान करून टाकलं होतं. काहीही त्याच्याकडे शिल्लक राहिलं नव्हतं. तेवढ्यात एक कौत्स नावाचा शिष्याला, ज्याला आपल्या गुरुसाठी गुरुदक्षिणा द्यायची होती आणि गुरुदक्षिणा किती हवी होती? 140 दशलक्ष सोन्याच्या मोहरा त्याला हव्या होत्या आणि एका रात्रीमध्ये. पण तो विचार करू लागला की नाही, ह्या राजाने, रघुराजाने अगोदरच एवढं सर्व दान केलेलं आहे, त्याच्याकडे असं काय असू शकतं. म्हणून तो गेला नाही की त्याने आलो त्या राजाकडे आला, पण त्याने विचारलं नाही. रघु जे राजा होते त्याने विचारलं, का तू आला होतास? काहीतरी तुला मागायचं आहे, पण तो मागत नाही आहेस. त्याने सांगितलं की अगोदर सर्व झालेलं आहे, सर्व खाली झालेलं आहे, खजिना तुमचा, काय मागू शकतो? नाही, मी एक राजा आहे. तुला काय हवंय गुरुच्या दक्षिणेसाठी सांग, गुरुदक्षिणा देण्यासाठी. जेव्हा त्यांनी किंमत सांगितली तर राजाचा खजिना तर पूर्ण खाली झालाय, कुठेच काही नाहीये. शेवटी देवतांचा जे खजिनदार आहे कुबेर, त्यांच्याबरोबर त्यांनी युद्ध करायचं ठरवलं. कुबेर नगरीवर त्यांनी हल्ला चालवला. कुबेरला जेव्हा कळालं की हा का युद्ध करण्यासाठी आलेला आहे, कुबेर खूप प्रसन्न झाला आणि त्यांनी मोठा खजिना त्यांना देऊ केला. त्याच्यातला 140 दशलक्ष सोडलं तर त्याला कौत्सला जेवढा हवा होता तेवढंच त्याला दिलं आणि बाकीचं कुबेरला दिलं. असे हे दानशूर रघु राजा जे होते, दशरथ महाराज त्यांच्या प्रकारे इथे दान धर्म करतायत. आणि मग नंतर दान धर्म सगळं झाल्यानंतर, शुद्धीकरण झाल्यानंतर, अश्वमेध यज्ञ पूर्ण झाल्यानंतर, यशस्वी झाल्यानंतर आता पुत्र कामेष्ट यज्ञाची तयारी सुरू झाली. आणि ही पुत्र कामेष्ट यज्ञाची यज्ञवेदी ऋषीशृंग यांनी गरुड आकाराची बनवली. कारण गरुड हे विशेष आहे की यक्ष, गंधर्व, देव हे सर्व संकटामध्ये असताना गरुडाने अमृत घेऊन आले होते आणि त्यांच्या आशा पूर्ण केल्या होत्या. तसं दशरथ महाराज आता निराश अवस्थेमध्ये आहेत. ती गरुडाच्या आकाराची जी यज्ञवेदी आहे हीच एक त्यांच्यासाठी आता आशास्थान आहे. म्हणून ही, जसं गरुड संकटाच्या वेळेस अमृत घेऊन आले, तसं दशरथ महाराजांसाठीही हे अमृत घेऊन येतील, जीवन घेऊन येतील. त्यांच्या नैराश्याला परत पाना फुटेल आणि ते परत त्यांना जीवन हवं असं वाटेल, अशी गरुड वेदी तिथे, गरुड आकाराची यज्ञाची वेदी बनवण्यात आली. आणि मग हा पुत्र कामेष्ट यज्ञ जो आहे तो सुरू झाला. असा हा
ही अयोध्या नगरी अद्भुत अयोध्या नगरी, पण त्या सर्व काही संतुष्टी आनंद सर्व प्रसन्नता सर्व काही तिथे आहे. पण एक गोष्ट जी आहे, दशरथ राजाला पुत्र नाहीये आणि त्यामुळे ते खूप दुःखी आहे. आणि त्यासाठी मग हा अश्वमेध यज्ञ झाला. आता पुत्र कामेष्टी यज्ञ केला जातो आहे. पुढच्या वेळेस आपण बघणार आहोत की हा पुत्र कामेष्टी यज्ञ पूर्ण होतो कशा प्रकारे ते यज्ञामध्ये कोण कोण येतं आणि यज्ञामध्ये ते पायस येतं प्राप्त होतं आणि ते कशा राहण्यात त्याचा स्वीकार करतात आणि पुढे सर्व पुत्रांचा जो जन्मकथा आहे ते सर्व आपण पुढच्या वेळेस चर्चा करू. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवान श्री रामचंद्र की जय. श्रील प्रभुपाद की जय. धन्यवाद. हरे कृष्ण.